प्रभाग क्रमांक 16 मधील सुशिक्षित आणि मजबूत उमेदवार श्री मनोज शिंदे, सौ दर्शनाताई जानकर, सौ मनप्रीत सिंग कौर आणि डॉक्टर शिल्पाताई वाघ हे चारही उमेदवार इकडे आलेले आहेत. आपल्या सगळ्यांना आता नागरिकांना, व्यापाऱ्यांना, डेअरीवाल्यांना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींना श्रीमान मनोज शिंदे आता मार्गदर्शन करणार आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, तुमच्या आमच्या सर्वांचे मार्गदर्शन स्वर्गीय आनंदीगे साहेब, या महाराष्ट्रामध्ये आपण युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहोत. आपल्याला आवाज येतोय का? आवाज येतोय का? आवाज येतोय? हॅलो हॅलो. महायुतीच्या माध्यमातून आपण ही महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहोत. महापालिकेची निवडणूक सर्वांना माहिती आहे, जानेवारी 15 तारखेला गुरुवारी येते आणि या निवडणुकीमध्ये आपण महायुतीच्या माध्यमातून शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी यांच्या माध्यमातून आपण ही महायुती या महाराष्ट्रामध्ये लढवत आहे. तसंच ही युती ठाण्यामध्ये देखील एकत्रितपणे लढत आहे आणि म्हणून या युतीमध्ये तुमच्या आमच्या सर्वांचे, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि सर्वांचे लाडके भाऊ एकनाथराव शिंदे साहेब आणि म्हणजेच आपली शिवसेना यांचे 4 उमेदवार या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. 4 उमेदवारांपैकी आपल्याला सांगितलं की या ठिकाणी डॉक्टर दर्शना जानकर, शिल्पा वाघ, या ठिकाणी मनप्रीत कौर आणि मला ओळखता की नाही, मला माहितीये का, मनोज शिंदे. या माध्यमातून आपण संपूर्ण या ठिकाणी प्रचार करतात. समोरचा प्रचाराची गर्दी एवढी आहे, प्रचाराच्या बहिणी एवढ्या आहेत, तर मला वाटत नाही की आपला विजय हा निश्चित विजय आहे. आणि त्याच्यासाठी आज 15 तारखेला गुरुवारी एका बहिणीची ताकद आपल्या घराच्या आजूबाजूला, चाळीमध्ये, खोलीमध्ये, बिल्डिंग मध्ये कमीत कमी 1000 लोकांची ताकद आहे की नाही तुमची ताकद? मग जर एका महिलेनी, एका बहिणीनी माझ्या बाहेर घराच्या थोडं परून त्यांना सांगितलं की या ठिकाणी आपल्या एकनाथराव शिंदे साहेबांच्या पक्षाचे 4 उमेदवार आपल्यासाठी उभे राहिलेले आहेत आणि त्यांच्यासाठी तुम्ही प्रचार केला, प्रत्येक महिलेचे 1000 मतदान आम्हाला जर मिळालं तर या ठिकाणी ठाण्यामध्ये 1 नंबरचा वॉर्ड असेल, जास्तीत जास्त मत मिळणारा. तुम्ही ते करणार आहात का? फक्त प्रचारामध्ये फिरून चालणार नाही. प्रचार झाला की आजूबाजूला पण फिरलं पाहिजे, चाळीत फिरलं पाहिजे, बिल्डिंगी सांगितलं पाहिजे आणि 15 तारखेला आपल्याला घराच्या बाहेर पडताना आपलं घरचं मत झालं की आजूबाजूची मतं देखील आपल्याला काढावी लागतील. लक्षात ठेवा, मतं काढणार की नाही सर्व? आणि ज्या ठिकाणी, ज्या बूथला जास्तीत जास्त मतं काढणार आहेत त्यांना शशीभाऊ विशेष पारितोषिक देणार आहेत. विशेष बहिणीला फक्त त्याच्यातल्या सर्व पदाधिकारी बहिणीला विशेष आपल्याला बक्षीस मिळणार आहे. मी या ठिकाणी जास्त बोलत नाही, परंतु एकच लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे जेव्हा आपले भाऊ एकनाथराव शिंदे साहेब सांगत होते की माझा गरीब अनधिकृत बांधकामामध्ये राहतो, झोपडीत राहतो, चाळीत राहतो, अनधिकृत बिल्डिंगमध्ये राहतो, त्यांच्यासाठी मी खऱ्या अर्थाने सुंदर आणि चांगलं स्वप्नातलं घर देणार आहे. त्यावेळेला बाकी पक्षाचे नेते हसत होते, बाकी पक्षाचे नेते हसत होते, म्हणत होते
आता एवढ्या वर्ष आम्ही मुख्यमंत्री आहोत, वर्ष आम्ही नेते आहोत, आम्ही करू शकलो नाही, तुम्हाला कसं शक्य आहे? तर एकनाथराव शिंदे साहेबांनी सतत 5 वर्ष मेहनत केली की या ठाण्यामध्ये क्लस्टरची सुरुवात झाली पाहिजे. आणि शेवटी तुम्हाला माहिती आहे 35 माळ्याचे 3 इमारती क्लस्टरच्या तयार झालेल्या आहेत या असलच्या तिकडे. आणि किसन नगरचे सर्व बिल्डिंगी आता लवकर तोडून त्या लोकांना त्या बिल्डिंग मध्ये घर मिळणार आहे. म्हणजे क्लस्टरचं स्वप्न प्रत्येक माणसाचं पूर्ण करण्याचं काम एकनाथराव शिंदे आपले लाडके भाऊ करतात. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 16 मध्ये शांतीनगर असो, वारलीपाडा असू दे, कैलासनगर असू दे, रामनगर असू दे, सिपी तलाव असू दे, जुनागाव असू दे, या अर्ध्या भागामध्ये तो फॉरेस्ट आहे, बरोबर आहे ना? ते फॉरेस्ट वाले 15-20 वर्षापूर्वी तोडायला आले होते. हे आनंद दिघे साहेब आपल्या आडवे आले होते, माहितीये की नाही? आमचे सर्व मी पण त्या ठिकाणी आडवाला होतो बुलडोझरच्या. पण परत आता काही 2 महिन्यापूर्वी नोटीस आल्या झोपडपट्टी तोडायची आहे. हे किती वेळा चालणार? आम्ही काम करायची, पैसा कमवायचा, कुटुंब सांभाळायचं की माझं घर तुटेल म्हणून जागं राहायचं. आणि म्हणून या ठिकाणी क्लस्टर आपल्याला योजना राबवायची आहे. त्या ठिकाणी आपलं घर तुम्हाला मिळेल आणि तुमचं घर तुमच्या असलेल्या घरापेक्षा मोठं घर. आणि त्या भागामध्ये तुम्हाला समाज मंदिर म्हणजे जेणेकरून लग्न कार्य तुम्ही करू शकाल आणि अनेक सुविधा तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. त्याच्यामुळे आपल्याला एकनाथराव शिंदे साहेबांचे हात मजबूत करायचे असेल तर ठाणे महानगरपालिकेवर भगवा झेंडा हा फडकलाच पाहिजे. भगवा झेंडा